नमस्कार मित्रांनो, मी तुकाराम सुरनर जे आर आणि योजना या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये एक महत्त्वाची माहिती पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत, तो म्हणजे यंदाच्या उन्हाळ्यामध्ये जर पाहिलं तर उष्णतेच्या लाटेचा धोका असलेल्यांच्या जीविताच्या रक्षणासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे मानवाधिकार आयोगाने 11 राज्यांना आवाहन केलेलं आहे आणि ते 11 राज्य कोणते आहेत त्या सविस्तर चर्चा आजच्या व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। उन्हाळ्यात विशेषतः देशाच्या उत्तर, मध्य, पश्चिम भागामध्ये ह्या उष्णतेच्या लाटेची शक्यता लक्षात घेता निवाऱ्याच्या अपुऱ्या सुविधा, संसाधनाच्या कमतरतेमुळे ज्या लोकांना त्यांचा अधिक धोका आहे अशा विशेषतः आर्थिकदृष्ट्या दुर्बल वर्गातील किंवा घराबाहेर काम करणारे कामगार किंवा वृद्ध व्यक्ती किंवा लहान मुले आणि बेघर लोकांच्या संरक्षणासाठी तात्काळ प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे निर्देश हे राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने म्हणजेच NHRC यांनी 11 राज्यांना दिलेली आहेत। याच्या अगोदर जर पाहिलं आपण तर 2018 ते 2022 या कालावधीमध्ये एकदम कडक ऊन आणि उष्माघाताच्या मुळे 3798 लोकांचा मृत्यू झाल्याचं NCRB यांनी स्पष्ट केलेलं होतं किंवा त्यांच्या डेटामधून अधोरेखित करण्यात आलेलं होतं आणि आयोगावर त्यानुसार तातडीच्या एकात्मिक आणि सर्वसमावेशक उपाययोजना करण्याची गरज व्यक्त केली आहे। आयोगाने या संदर्भामध्ये जर 11 राज्य कोणते आहेत ते जर सांगितले तर त्याच्यामध्ये पाहू शकताय पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, ओडिशा, आंध्र प्रदेश, तेलंगणा, महाराष्ट्र आणि राजस्थानच्या मुख्य सचिवांना पत्र लिहून निवारा, मदत, साहित्याचा पुरवठा, कामाच्या वेळांमध्ये बदल आणि उष्माघातामुळे होणाऱ्या जे काही आजारावर उपचार करण्यासाठी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्याची सूचना सुद्धा त्यांनी केलेली आहे। राज्यांना पाठवलेल्या पत्रामध्ये आयोगाने उष्णतेच्या लाटेमुळे होणारा परिणाम कमी करण्यासाठी NDMA मार्गदर्शक तत्वांचं पालन सुद्धा केलं जावं याचा पुनरुच्चार केला आहे। यामध्ये पुढील गोष्टींचा समावेश आहे। त्या गोष्टी जर पाहिलं आपण तर उष्म्याशी संबंधित आजारांवर उपचारांसाठी मानक प्रक्रियांची आखणी आणि अंमलबजावणी करावी। तसेच शाळा, अंगणवाडी केंद्र आणि कम्युनिटी हॉल अशांसारख्या सार्वजनिक जागी हवा खेळती राहण्याच्या साठी पंखे, पिण्याचे पाणी आणि मुबलक वैद्यकीय पुरवठा अशा सोयींची तरतूद करावी। तसेच जर पाहिलं पुढे तर अनौपचारिक वसाहती आणि कामगार वसाहतींमधील कुटुंबियांना पंखे किंवा छत जे आहे त्यांचं ते थंड राहील असे साहित्य आणि ORSचे पॉकेटे म्हणजेच तुमचं जे पाहिलं तर ओरल रिहायड्रेशन सिस्टीम याच्यामधलं तर ORS मुळे तुमच्या पाण्याची जी काही कमतरता असेल ते भरून काढली जाते, ते उपलब्ध करून द्यावे मध्ये। तसेच कामाच्या वेळामध्ये बदल करावेत, सावलीमध्ये विश्रांती घेण्यासाठीची जागा, पिण्याच्या पाण्याची सोय करावी। तसेच उन्हापासून संरक्षण होईल असे कपडे वापरण्यास प्रोत्साहन द्यावं। विद्यमान मानक प्रणालीनुसार जर पाहिलं तर SOPS नुसार तर राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण म्हणजेच NDMA यांच्या ह्याच्यानुसार उष्णतेच्या लाटांचा हा प्रभाव कमी करण्यासाठी राज्यांना जारी केलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार उष्णतेच्या लाटेचा धोका असलेल्या लोकांच्या जीवितांचे रक्षण करण्यासाठी कोणती पावले उचलण्यात आली आहेत यांचा अहवाल सुद्धा सादर करण्याची ही सूचना सर्व राज्यांना करण्यात आलेली आहे। तर सर्व जे काही हे 11 राज्ये सांगितलेले आहेत त्याच्यामधील सर्व जनतेने एकदम त्याच्यामध्ये आपलं महाराष्ट्र राज्य सुद्धा आहे। उष्माघाताच्या ज्या काही लाट असेल किंवा उष्णतेच्या लाटेमुळं अनेकांना धोका होऊ नये म्हणून उन्हाळ्यामध्ये आपण काय काळजी घ्यावी हे सुद्धा सविस्तर तुम्ही याच्यामध्ये उष्माघात टाळण्यासाठी तुमची काळजी घेऊ शकता आणि आपला जो आहे तो जीवितांपासून संरक्षण सुद्धा करू शकता। असं हे मानवाधिकार आयोगाने 11 राज्यांना आवाहन केलेलं आहे। तर अशा पद्धतीचे एक छोटंसं अपडेट होतं ते आपण देण्याचा प्रयत्न केलेला आहे। असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत असतात। तुम्ही ज्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे बेल आयकॉन दाबून लाईक करायला मात्र विसरू नका, जेणेकरून व्हिडिओ अपलोड करताच माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली जाईल। भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।